मित्रमैत्रिणींनो, मी आज तुम्हाला बोंबील बटाट्याची सुकी भाजी बनवून दाखवते. मी आता ह्याच्यामध्ये काय घेतलेलं आहे, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, कोकम, हळद, तिखट, मीठ, गरम मसाला, आता हे तेल सगळं मी कढईत घालणार आणि फ्राय करून घेणार आणि कढीपत्ता पण टाकायचा आहे यामध्ये. हे ना गोडा मसाला तयार करतो. कसला, कांदा, सुकं खोबरं, कांदा आणि लसूण त्याचं वाटप करून ठेवतो. मग ते वाटप थोडंसं त्याच्यामध्ये मिक्स करून फ्राय करून घ्यायचं, त्याच्यामध्ये मसाले घालून. फ्राय झाल्यानंतर थोडं तेलाची करी येते ना वरती, ती तरी दिसते बघा. नंतर मग बटाटे फ्राय करायचा याच्यामध्ये. बटाटा फ्राय करून घ्यायचा थोडासा, नंतर मग बोंबील टाकायचे, ते फ्राय करायचे आणि थोडंसं पाणी घालून वाफेवरती शिजायला ठेवायचं. मी आता बटाटे घालून फ्राय करून घेतलेला आहे मसाला सगळा. आता मी ह्याच्यामध्ये घालते सुके बोंबील. मी आता या भाजीमध्ये 2 कप पाणी घालणार आहे, कारण मग ते बोंबीलनी बटाटा शिजायला पाहिजे ना, त्यासाठी. मी आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालत आहे. आणि आपण मीठ घालतो ना, मीठ घातल्यानंतर मग थोडासा कोकम ॲड करायचा. आता आपण त्याच्यामध्ये टाकत आहे कोथिंबीर.
किती लाईक करतील बघ. ही बघा माझी कशी मस्त छान तरी आलेली आहे आणि भाजी छान झालेली आहे. तयार भाजी. माझं चॅनल पाहत राहा, खात राहा आणि सबस्क्राईब करत राहा.